पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा जाहीर झालाय. अजितदादांनी जाहीरनामा जाहीर केलाय. दादा, सगळ्यात मोठी एक जाहीरनाम्यामध्ये मी आत्ता तुम्हाला विस्तृतपणे सांगितलं की कसं पुणेकरांचा वेळ वाया जातो, कशी वाहनं बाहेर पडतात. एकाला जरी जायचं असेल तर तो पेट्रोल डिझेल जाळत जातो. काही लाख वाहनं रोज रस्त्यावर येतात. ह्याच्यात मोफत दिल्यानंतर त्याला आपल्याला साधारण 300 कोटी रुपये त्या PMPML आणि मेट्रोला द्यावे लागतील. जसे स्टेशन वाढतील तसं त्याच्यामध्ये ॲड होईल. परंतु आपला अर्थसंकल्प साधारण 12,600 कोटीचा आहे. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे लिकेजेस आहेत. ते लिकेजेस थांबवले तरी हे भरून निघणार आहे. आणि विशेषतः आपलं प्रदूषणाला मोठ्या प्रमाणावर आपल्याला आळा घालता येणार आहे. कारण एवढी वाहनं कमी आल्यानंतर लोक मेट्रोनी गेली तर तिथं प्रदूषण होत नाही. मेट्रो ई व्हेकलमधनं गेली किंवा ह्या CNG बसमधनं गेली तरी प्रदूषण होत नाही. तुम्ही दोघं एकत्र पहिल्यांदा आलाय. अरे नाही रे बाबा, पहिल्यांदा कुठं, नेहमी आम्ही. नक्कीच आपण पाहतोय की सुप्रियाता यांनी दादा पहिल्यांदा दोन्ही नेते खरं तर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा जो झाला त्याचा त्यावेळी ते एकत्र आलेले आहेत. एकूणच आपण पाहतोय की जो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला, जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर पुण्यातल्या एका हॉटेलमध्ये ही दोन्ही नेते जे आहेत ती त्यांची पत्रकार परिषद जी आहे ती झालेली आहे. जाहीरनामा जाहीर प्रसिद्ध केलाय आज. आपण काय सांगा, जाहीरनामा प्रसिद्ध झालाय राष्ट्रवादीचा, तुम्ही हे खरोखर अत्यंत विचारपूर्वक असा हा जाहीरनामा हा समोर आलेला आहे. आणि यामध्ये जर आपण बारकाईने बघितली तर 5 कामं पक्का वादा आणि 3 कामं आणखी जादा हा जो प्रकार आहे. आणि यामध्ये काही इनोव्हेटिव्ह ज्या संकल्पना आहेत, विशेषतः आरोग्याच्या बाबतीतली संकल्पना असेल किंवा PMPML आणि मेट्रोच्या मोफत प्रवासाची जी संकल्पना असेल त्यासाठीची व्यवस्थित तरतूद करून या इतर घोषणा ज्या काही पुण्यात ऐकायला येतात त्यामधली वास्तवदर्शी जी आज तुम्हाला हमीपत्र जे बघायला मिळालं हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचं बघायला मिळालं. त्यामुळे या जाहीरनाम्याविषयी खरोखर समाधान आहे. आणि हे हमीपत्र आहे, हा जाहीरनामा नाही, हे हमीपत्र आहे. आणि स्वतः जेव्हा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एखाद्या गोष्टीची हमी घेतात तर ती तडीच नेतात असा पुणेकरांना विश्वास आहे. दुसरीकडे गोष्ट अशी की विधानसभा लोकसभेला खरं तर तुम्ही वेगवेगळे लढला, वेगवेगळे आरोप केले. आत्ता तुम्ही सगळे एका व्यासपीठावर आला, वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. खरं तर कसं बघता यायचं? मला असं वाटतं की मगाशी ताईंनी आणि दादांनी जी गोष्ट स्पष्ट केली की पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजे पुण्यामधले काही वेगळे प्रश्न आहेत. म्हणजे पुण्यात आज तुम्ही 1.5 कोटी 2 कोटी 1 कोटीपर्यंत EMI कडून फ्लॅट घ्यायचे आणि त्यानंतर टँकरसाठी सोसायटीचा केवढा खर्च होतो ही गोष्ट बघायची. तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकायचं. या सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी ही जी स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी होती हा एक पुणे महानगरपालिकेचा विषय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जो प्रचंड बोकाळलेला भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचाराची जी हजारो कोटींची उड्डाणं आहेत ही थांबवण्यासाठी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही आज ही निवडणूक एकत्र लढवू. कारण एकत्र होणार याच्या चर्चा आहेत, होईल लवकर. मला असं वाटतं टू अर्ली टू कमेंट. आणि स्वतः ताई आहेत, दादा आहेत, त्यांना हा प्रश्न विचारायला जास्त सोयीचा आहे. नक्कीच या ठिकाणी ताई आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मात्र पुण्यातल्या सगळ्यात मोठे 2 निर्णय झाले. एक म्हणजे 1 मिनिट अभि एकच मिनिट बोलतोय. जाहीरनामा प्रसिद्ध झाला, त्यात सर्वात महत्त्वाचं होतं की पुणेकरांसाठी मोफत मेट्रो आणि बस सेवा. याच्यावर खरं तर आता खूप चर्चा होईल. कसं बघताय? नाही, मी त्याचं मनापासून स्वागत करते आणि खूप अभ्यास करून त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि मगाशी आपल्याला दादांनीही सांगितलं त्याप्रमाणे की त्याचं इकॉनॉमिक्स वर्कआउट केलेलं आहे. त्यामुळे ते इकॉनॉमिक्स वर्कआउट करून लिकेजेस, मीही मगाशी त्या प्रेसमध्ये म्हणले की जेव्हा लिकेजेस बंद केले जातात आणि नो कॉस्ट एस्केलेशन टाईम बाउंड प्रोजेक्ट जर केले तर हे करणं अशक्य नाही. दुसरीकडे गुन्हेगारीवर तुम्ही वेळोवेळी पुण्यातल्या बोलत असतात. दादांकडे जे आले त्याच्यावर आरोप होते की जवळपास काही 4 ते 5 जणांना गुन्हेगारी लोकांना उमेदवारी दिली दादांनी. कसं बघता याच्याकडे? असंही कदाचित त्यांच्या मनात असू शकतं की अनेक वेळा तुम्ही बघा की नक्षलवादाचे लोक सरेंडर करतात आणि अतिशय उत्तम काम करतात. असे अनेक प्रयोग महाराष्ट्रात अनेक दशकात झालेले आहे. त्याचाही हा एक प्रयोग असू शकतो की अशा प्रवृत्तीच्या लोकांना कदाचित किंवा त्यांची बायको, मला असं म्हणणं आहे की त्याच्या बायकोवर का तुम्ही हा रोष काढता. जे एखादी बायको जर
नवऱ्याने काही गुन्हा केला असेल तर त्या बायकोची काय चूक? ती जर राज्याच्या सेवेमध्ये जर करत असेल तर त्याच्यात गैर काय? तुम्ही दोघं एकत्र आल्यावरून चर्चा झाली की आता खरं तुम्ही एकत्र लोकसभा विधानसभेच्या वेळेस वेगवेगळे आरोप प्रत्यारोप केले, कार्यकर्त्यांनीही केले, कसं बघताय सगळ्यांनी? हे बघा, या गोष्टी होत राहतात. म्हणजे ही लढाई झाली, अनेक वेळा झाली. काँग्रेस राष्ट्रवादी किती वेळा एकामेकाच्या विरोधात 99 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकामेकाच्या विरोधात लढली आणि नंतर पुढचे 10 वर्ष हा भारताचा गोल्डन पिरियड होता जेव्हा UPAचं सरकार होतं. त्यामुळे या गोष्टी राजकारणात होत राहतात, पण दोन्ही बाजूच्या म्हणजे आमच्याकडूनही समोरच्या बाजूच्या आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्याचा मान सन्मान हा मी स्वतः करीन आणि मी स्वतः लक्ष घालून कुठलाही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेईन. मी राष्ट्रवादी एकत्र येणाऱ्याच्या चर्चा आहेत, खरं ही त्याची सुरुवात आहे. या इलेक्शनच्या पुरतं मी बोलते, या इलेक्शनमध्ये आणि हे बघा एक सशक्त लोकशाहीमध्ये चर्चाही झालीच पाहिजे. विलिनीकरण होणार याच्या चर्चा होतं होईल. तर चर्चा चॅनल्सवर किती होतात, सगळ्या थोडी खऱ्या होतात. नक्कीच आपण पाहतोय की आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो अष्टवदनी नेतृत्वाचे खरं तर एक जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि या जाहीरनाम्याच्या निमित्ताने हे दोन्ही नेते जे आहेत ते एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळाले. जवळपास 2.5 वर्षानंतर या दोघा नेत्यांनी एक स्टेजवर बसून पुणेकरांच्या महानगरपालिकेच्या बाबतीत असणारे जे काही जाहीरनामा आहे तो त्यांनी आज प्रसिद्ध केला आहे. कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे.